क्लेन्झर्स बघत असताना आपण पाहिलंय क्लेन्झिंग कसं करायचं, प्रोफेशनल क्लेन्झिंग आणि पर्सनल क्लेन्झिंग नंतर पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे त्वचा प्रकारानुसार आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आणि म्हणून स्पेसिफिकली जेव्हा आपली स्किन ऑइली असते तेव्हा त्वचेची गरज असते ते त्वचेवरचं सीबम तेल पूर्णपणे न काढून टाकता त्यावरची डर्ट साफ करण्याचं. आणि त्यासाठी आपल्याकडे एक अतिशय उत्कृष्ट असं क्लेन्झर आहे ज्याचं नाव आहे पद्मिनी. संपूर्ण आयुर्वेदिक असलेलं हे क्लेन्झर, याच्यामध्ये अनेक इसेन्शियल ऑइल्स आहेत ज्याच्यामुळे त्वचेवरचे बॅक्टेरिया फार वाढत नाहीत, बॅक्टेरियांची ग्रोथ कमी व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर याच्यामधले इमल्सिफिकेशन इतकं सौम्य आणि सुंदर आहे की त्वचेवरचे जे सीबम आहे, ऑइल आहे, याचं हळूच इमल्सिफिकेशन होऊन त्याचं परिवर्तन क्रीम मध्ये होतं, ज्यामुळे त्वचेतलं मॉइश्चर तसंच टिकून राहतं. आणि त्याचबरोबर आपण गोरं दिसायला लागतो कारण त्वचेवरची घाण हळूहळू निघून गेलेली असते. थोडंसं पद्मिनी चेहऱ्यावर हलका मसाज करून आपल्याला लावायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटांच्या अंतरानं आपल्याला हे चेहऱ्यावरनं धुवून काढायचं आहे. यानंतर आपण बघूयात की नेमकं जर स्किन ड्राय असेल तर आपण काय करायला पाहिजे. ड्राय स्किन जर असेल तर आपल्याला स्किन वरती प्रॉपर क्लेन्झिंग जर करायचं असेल तर त्या सीबम त्वचेवरती नसल्यामुळे आपल्याला स्किन व्यवस्थित क्लेन्स करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मॉइश्चरायझिंग फॅक्टर्स आणि क्रीम्स या क्लेन्झर्स मध्ये असायला हवे आहेत. आणि म्हणून आपल्याकडे एक अतिशय सुंदर क्लेन्झर आहे ज्याचं नाव आहे सेटालाइफ. सेटालाइफ मध्ये असलेले मॉइश्चरायझिंग फॅक्टर्स सगळ्यात पहिल्यांदा क्लेन्झिंग करण्याबरोबरच त्वचेचं मॉइश्चरायझिंग करतात. आणि हे मॉइश्चरायझिंग व्हायला लागलं की त्वचेवरती घाण तर निघून जातेच, पण त्याबरोबर नुसत्या एका क्लेन्झिंगने त्वचा साफ, सुंदर आणि स्वच्छ दिसायला लागते. आणि म्हणून आपल्याकडे ज्या वेळेला आपण सेटालाइफ हे क्लेन्झर वापरत असतो त्यावेळेला सेटालाइफ क्लेन्झर आपल्याला त्वचेवर लावायचंय, हलका मसाज करायचाय आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला कोरड्या कॉटन पॅडनं हे पुसून घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे फेस वॉश. फेस वॉश आपण नेमका कसा वापरायचा आणि कुठला वापरायचा, तर फेस वॉश या विषयावर प्रचंड संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की फेस वॉश वापरल्यानंतर स्किन आणखीन कोरडी होत जाते. आणि नुसता फेस वॉशनंच त्वचेवरचं तेल काढणं हा एकच मार्ग नसून त्वचेवरच्या डेड टिश्यू म्हणजे मृतपेशी काढल्या तरच आपल्याला गोरही होता येईल. आणि म्हणून निर्मिती केली त्या एका अतिशय सुंदर फेस वॉशची, आहा स्मूथ अँड ग्लो स्किन लाइटनिंग फेस वॉश. नावच सांगतं की त्वचा उजळ करण्यासाठी हा फेस वॉश अतिशय उपयुक्त आहे. ओल्या चेहऱ्यावरती फक्त काही थेंब हा फेस वॉश घ्यायचा, हलका मसाज करून लावायचा आणि हलका मसाज करून लावल्यानंतर फक्त पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून टाकायचा. आहा स्मूथ अँड ग्लो फेस वॉश हा केवळ फेस वॉश नव्हे तर आहा हा शब्दच सांगतो की याच्यामध्ये अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स आहेत. ही अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स त्वचेवरच्या मृतपेशी काढून टाकायला मदत करते. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, त्वचेवर साठणाऱ्या मृतपेशी त्याच्याबरोबर खूप सारं मेलॅनिन घेऊन वाढत असतात. मेलॅनिन हे रंगद्रव्य त्वचेत वाढायला लागलं की आपण अधिक काळे दिसायला लागतो. खरं सांगायचं तर त्वचेमधलं हे मेलॅनिन आपल्याला ब्लीचही करता येत नाही आणि त्वचेमधल्या मेलॅनिनचा रंग आपल्याला कमीही करता येत नाही. त्यासाठी एकमात्र पर्याय असतो तो म्हणजे त्वचेवरच्या ह्या मृतपेशीच काढून टाकणं, ज्यामुळे मेलॅनिन सुद्धा त्वचेतनं कमी होईल. आणि मेलॅनिन कमी व्हायला लागलं, मृतपेशींबरोबर एक्सेस मेलॅनिन निघून जायला लागलं की आपण निश्चित गोरं दिसायला लागतो. आणि म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला तुम्हाला निश्चित गोरं व्हायचं असतं त्यावेळेला सगळ्या प्रकारच्या स्किनसाठी म्हणजे ड्राय स्किन असू देत, नॉर्मल असू देत किंवा ऑइली असू देत, आहा स्मूथ अँड ग्लो फेस वॉश हे अतिशय उपयुक्त माध्यम आहे. थोडासा फेस वॉश घ्यायचा, ऑइली स्किन असेल तर तो थोडा जास्त घ्यायचा म्हणजे अर्धा चमचा, ड्राय स्किन असेल तर पाव चमचा
आणि चेहऱ्यावर मिसळून हलका मसाज करायचा. भरपूर पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. मात्र नंतर सन प्रोटेक्शन साठी सनस्क्रीन लावलं तर तुमचा गोरेपणा असाच्या असा टिकून राहणार आहे निश्चित. एक अतिशय सुंदर टिप, रूपदा टिप तुमच्या सौंदर्यासाठी. टॅन होत असेल तर तुम्ही परेशान असता. तुमची स्किन जर ड्राय असेल आणि ड्राय स्किनवर जर तुम्हाला टॅन येत असेल तर घरच्या घरी करता येईल असा एक अतिशय सुंदर उपाय आहे, ज्यानं तुमच्या त्वचेवरचा टॅन झपाट्यानं कमी होईल. लिपोसॉफ्ट मॉइश्चरायझर मध्ये थोडंसं जायफळ आणि आंबेहळद उगाळा आणि जायफळ आणि आंबेहळद उगाळलेलं हे लिपोसॉफ्ट मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेवर रोज रात्री लावा. 15 दिवसांमध्ये तुमच्या त्वचेवरचा टॅन झपाट्यानं कमी झालेला असेल. आणखीन एक रूपदा टिप, तुमची त्वचा तेलकट असेल आणि तेलकट त्वचेवरती तुम्हाला जर टॅन यायला लागलेला असेल, काळे पॅचेस चेहऱ्यावरती प्रॉमिनंट दिसत असतील, तर एक छोटंसं काम करा. रूपद पिल पॅक काकडीच्या रसात भिजवा आणि काकडीच्या रसामध्ये भिजवलेला हा रूपदा पॅक चेहऱ्यावरती रोज संध्याकाळी लावा. संध्याकाळी हा पॅक लावून 2 मिनिटं हलका मसाज करा. हलका मसाज करून एक 10 मिनिट हा पॅक चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवून टाका आणि ऑइल फ्री मॉइश्चरायझर सेप कंट्रोल फक्त 4-5 थेंब चेहऱ्यावरती लावा. तुमच्या चेहऱ्यावरचा टॅन गेलेला असेल, ऑइल कंट्रोल झालेलं असेल आणि तुम्ही गोरे दिसणार आहात आणि तेलकटपणा कमी झालेला असेल. पुन्हा